एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करत नाही, हा समाजात पसरलेला खूप मोठा गैरसमज आहे. पुढचं एक अजून गैरसमज असा आहे की सपत्नीकच पूजेला बसलं पाहिजे. तर नवीन घरात प्रवेश करताना वास्तुशांती केली जाते. ही शांत म्हणून का बघितली जाते? मग अशा असंख्य गोष्टींचा दोष जावा आणि माझ्या कुटुंबासह मी अतिशय निरोगी, आनंदी आणि सुखसमाधानी या घरात राहावं म्हणून मी या घराची पहिली वास्तुशांती करतो आणि अतिशय आनंदाने घरात प्रवेश करतो. तर आपल्या शास्त्रात 16 संस्काराबद्दल खूप महत्त्व सांगितलं आहे. एखाद्या घरात बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा पालकांनी काय काय त्याबद्दल जबाबदारी घेतली पाहिजे? आजकालच्या काळात तुम्ही गर्भसंस्कार खूप शिबिर होतात हे ऐकत असाल, हो. पण हीच गोष्ट हजारो वर्षापूर्वी आपल्या वेदांमध्ये लिहून ठेवलेली आहे. आता एक सीमंतोन्नयन नावाचा संस्कार स्त्रीच्या गर्भावस्थेत 6व्या ते 8व्या महिन्याच्या दरम्यान केला जातो. हे शास्त्रामध्ये हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवले, आता नाही बरं का. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आपल्याकडे गुरुजींचं खूप नेटवर्किंग आहे, बरेच कनेक्टेड आहेत गुरुजी. तर जे प्रशिक्षित गुरुजी आहेत त्यांनी वंदन पंडितला का जॉईन व्हावं? ज्यावेळेस आमचा याज्ञिक मित्र ना ज्यावेळेस बँकेत एखादं लोनला अप्लाय करतो तर त्याला बँकेकडनं लोन दिलं जात नाही का, तर इन्कमच जस्टिफाय होत बरोबर नाही. तर या सर्व गोष्टींचा आम्ही खूप विचार केलेला आहे. वंदन पंडितकडे आलेल्या गुरुजींना उत्पन्नाचे दाखले दिले जातात. तर गुरुजी, आपल्या शास्त्रात कालानुरूप काही बदल घडायला हवेत असं तुम्हाला वाटतं? नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या धकाधकीच्या जीवनात पूजा, संस्कार आणि धर्म याला किती महत्त्व आहे? असंच का करायचं हा प्रश्न तुम्ही कधी गुरुजींना विचारलाय का? बदलत्या काळानुसार आपल्या परंपरांकडे सुद्धा आधुनिकतेने बघायची दृष्टी बदलायला हवी का? तर या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं देण्यासाठी आणि पारंपरिक व्यवस्थेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आज आपल्या चॅनलवर वंदन पंडित या संस्थेचे एक प्रमुख गुरुजी अभिषेक गुरुजी आलेत. ते आज आपल्याला या पॉडकास्ट थ्रू सर्व पूजेची माहिती, ती पूजा का केली पाहिजे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पूजेचं महत्त्व काय, तर या सर्व गोष्टींबद्दल माहिती देणार आहेत. तर गुरुजी, आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या सर्व गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व वेद अध्ययन करणाऱ्या वेद उपासक अशा गुरुजींच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आज या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नक्कीच. तर गुरुजी, मला आपल्या पॉडकास्टची सुरुवात एका तुमच्या वाक्यापासून करायची. तुम्ही नेहमी असं म्हणता की कुठल्याही पूजेची सुरुवात अर्थपूर्ण झाली पाहिजे, तर ती पूजा करा, नाही तर करू नका. तर याच्या मागे काय नक्की तुम्हाला सांगायचं? कसं आहे ताई, मनुष्य प्राणी जो आहे तो बुद्धिजीवी आहे. कुठलीही कृती करत असताना त्या कृती मागील जर त्याला उद्देश कळला, अर्थ कळला, तर ती कृती तो अतिशय आत्मीयतेने करतो, चांगल्या भावनेने करतो. आजपर्यंत काय होतंय, गुरुजी येत आहेत, पूजा करत आहेत, पण यजमानांना त्याचा अर्थ समजत नाही. मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी असल्यामुळे ती कृती समजणं गरजेचं आहे आणि हेच आम्ही वंदनमध्ये करत आहोत. आता प्रत्येक पूजेमध्ये गुरुजी तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला आचमन करायला लावतात. आचमन म्हणजे काय, तर 3 वेळा पाणी प्यायचं, 4थ्यांदा पाणी सोडायचं. मग त्याचा मागचा उद्देश काय आहे, तो उद्देश आपल्याला सर्वांना समजणं गरजेचं आहे. शास्त्रात असं सांगितलं आहे, हे केशवम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम श्रीहरिम पापनाशाय गोविंदम मोक्षदायकम. केशवाच्या नावाने जर पाण्याचं प्राशन केलं तर आपल्या क्लेशाचा नाश होतो. दुःखनाशाय माधवम, माधवाच्या नावाने पाणी पिलं तर आपल्या दुःखांचा नाश होतो. आणि श्रीहरिम पापनाशाय, आपल्याकडनं रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये काही वाचिक मानसिक असे असंख्य प्रकारचे पाप होत असतात. त्या पापांचा नाश ह्या नारायणाच्या नावाने पाणी पिल्यावर होतो. आणि शास्त्रात काय सांगितलंय, 4थ्यांदा पाणी घ्या सोडून द्या का, तर गोविंदाच्या नावाने पाण्याचं प्राशन केलं तर आपल्याला मोक्ष लवकर प्राप्त होतो, म्हणून 4थ्यांदा पाणी ताणून सोडायला लावलेलं आहे. शास्त्रात हेही सांगितलं आहे की देवो भूत्वा देवम यजेत. देवाचं कर्म करत असताना, देवाची सेवा करत असताना आपलं आचरण सुद्धा देवासारखं सात्विक, निर्मळ आणि प्रसन्न असणं गरजेचं आहे. आता मला सांगा, यापुढे ज्यावेळेस तुम्ही कधीही घरात जरी पूजा केली तर त्या पूजेमागे आचमन करत असताना तुमचा भाव कसा असेल? नक्कीच. हेच आम्ही यजमान सर्व लोकांना वंदन मार्फत समजून सांगतो. खूप छान अर्थ समजून सांगितला तुम्ही. खरंच माहिती नसतात, या छोट्या छोट्या गोष्टी असतात, रोजच्या रोज आपण करत असतो, पण त्यामागचे अर्थ माहिती नसतात. हाच उद्देश आमचा आहे.
फारच छान. तर वंदन पंडित या संस्थेची सुरुवात करण्यामागे काय उद्देश होता? ताई, काळ आहे ना खूप फास्ट पुढे चाललेला आहे हम्म. आणि या धावत्या युगामध्ये लोकांची भक्ती कमी झाली नाही. पण ह्या आधुनिक जे जनरेशन आहे ना, त्या जनरेशनला सर्व गोष्टी एका क्लिकवर हव्या आहेत. हम्म. तुम्ही बघा, पूर्वीच्या काळी 1-2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आपण किराणा दुकानात जाऊन घ्यायचो. बरोबर. पण आता ती परिस्थिती राहिली का? नाही. तुम्ही मोबाईल ओपन करता, एका क्लिकवर जे Click. जे आपल्याला साहित्य पाहिजे ते घरपोच येतं. अगदी. कुठेही जायची गरज नाही, काही नाही, बरोबर. काही नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठेही रिक्षाने जायचं असेल तर हम्म. तुम्ही रिक्षा आता नाक्यावर जाऊन पकडतात का? नाही. बरोबर ना? एका ओला, उबेर, रॅपिडो Correct. सारखे ॲप आलेले आहेत ज्याच्यावर आपल्या दाराशी एका रिक्षावाला clickवर. येतो हम्म. आणि शिवाय सेफ त्याचं सर्व ट्रॅकिंग हिस्ट्री सगळं आपल्याकडे बरोबर. असतं. अगदी. मग हे वेदची जी सेवा आहे, हे पूजापाठ, हे जे क्षेत्र आहे, हे का त्याच्यापासून मागे राहावं? हम्म. आजच्या युगातले जे जनरेशन आहे त्यांना वेळ नाहीये, बरोबर. पण त्यांची भक्तिभाव तसाच आहे. अगदी. कोरोनानंतर तर मी तुम्हाला सांगेल हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे हो, हो. पूजापाठाचं प्रमाण. बरोबर. पण लोकांना ते सोयीस्कर पाहिजे नाही. हम्म. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, तुमच्याकडे जर पूजा ठरली तर तुम्ही गावातल्या मंदिरामध्ये किंवा आपल्या गावातल्या गुरुजींकडे त्यांना आमंत्रण द्यायला जायचे. एक हम्म. सुपारी, त्याला वर्णी म्हणतात, ती वर्णी द्यायला जायची. हम्म. आज ते शक्य आहे का हो? नाही. नवरा बायको, हजबंड वाईफ दोघेही नोकरीला Working असतात, असतात, अगदी. त्यांना अजिबातच वेळ वेळ नसतो, पण नसतो. त्यांना पूजा करायची असते. आणि हाच प्रॉब्लेम आम्ही ओळखला आणि लोकांना हे पूजापाठाची सेवा आम्ही अतिशय सोयीस्कर करून कशी करता येईल याच्या हम्म. मागे मी आणि माझे 2 सहकारी बर. कायम प्रयत्नशील असतो. फारच छान आहे आणि म्हणजे कन्सेप्ट. त्यामुळेच आम्ही वंदनची स्थापना करायचा निर्णय केला होता. बरोबर. मग आजच्या काळातल्या मुलांना पारंपरिक पद्धतीने पूजा कशी मांडायची हे तुम्ही कसं समजावून सांगता, किंवा आपल्या वेबसाईट थ्रू ते कसं त्या यंग जनरेशनला कळतं? त्याच्यासाठी काय आहे, आमच्याकडे एक तर पूजा मांडणी हा यजमानांचा विषयच नाही आहे, पहिली गोष्ट. हम्म. बरोबर. पण काही आमच्याकडे DIY किट आहे, डू बरं. इट युअर सेल्फ. ओके. आम्ही एक किट तयार केलेलं आहे. त्या किट बरोबर एक तुम्हाला इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ सुद्धा येतो आणि बरं. त्या व्हिडिओमध्ये पूजा कशी मांडणी करायची ओके. याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसतो अरे आणि वा. तुम्ही घरच्या घरी सहज प्रकारे ती पूजा मांडू शकता आणि बरं. तुम्ही भक्तिभावाने ती पूजा संपन्न करू शकता. बरं. आणि महाराष्ट्रभर किंवा भारतभर कुठेही या वेबसाईट थ्रू जर आपण ऑर्डर केलं तर ते कुठेही पोहोचू शकतं? मला सांगायला आनंद होईल की आम्ही महिन्याला किमान 50 पूजा या भारताबाहेर करतो. आमच्या ग्रेट. DIY किट जे आहे ते अमेरिका, दुबई खूप सुंदर. यासारख्या देशांमध्ये खूप वापरले जातात अरे वा. आणि तिथले फारच छान. लोक सुद्धा आमच्याकडनं विधी संपन्न करत फारच असतात. छान. कारण योग्य गुरुजी आपल्याला मिळणं किंवा ह्या सर्व गोष्टी खूप अडचणीच्या असू गरजेचं. शकतात. हम्म. सो हे एका क्लिकवर तर फारच सोल्युशन मिळतं आपल्याला. बरोबर. तर नवीन घरात प्रवेश करताना वास्तुशांती केली जाते. तर वास्तुशांती एक शांतिक विधी आहे. तर नवीन घरात प्रवेश जेव्हा करतो, एक छान आपले भाव असतात, तर ही शांत म्हणून का बघितली जाते याच्यात? हे सर्व लोकांना तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. पूजेचे 2 प्रकार असतात. बरं. एका कर्माचा प्रकार आहे शांती कर्म आणि दुसऱ्या कर्मात प्रकार आहे पुष्टी कर्म. हम्म. तर हा काय फरक आहे? जसं कुंडलीतील ग्रहांच्या काही अशुभ ग्रहांच्या युती झाल्या तर गुरुजी, ज्योतिषी तुम्हाला वेळच्या वेळी त्या पूजेची शांती करायला लावतो. बरोबर. त्यामुळे पुढे भविष्यात येणारे अडथळे कमी होत असतात. तसंच पुष्टीकर्म म्हणजे नवचंडी, दत्तयाग हे शुभविधी हे पुष्टीकर्मात येत असतात. बर. मग आता हे वास्तुशांती हे अशुभ कर्म कसं, हे हम्म. शांती कर्म कसं, तर हे समजणं अतिशय गरजेचं आहे. वास्तुशांतीचा जर आपण संकल्प बघितला, ज्यावेळेस गुरुजी आपल्याकडनं संकल्प करतात, हो. संकल्प म्हणजे काय, तर देवाला देवाच्या भाषेत ही पूजा काय करतोय आणि त्याची रूपरेषा सांगणं आणि त्या पूजेतनं आपल्याला काय अपेक्षित फलप्राप्ती आहे हे सांगणं म्हणजे संकल्प. बरं. कदाचित तुम्हाला हेही माहीत नसेल. तर ह्या संकल्पाच्या वेळेसच उच्चार आहे की मम अस्याम गृहनिर्माण समयी कृमी कीटकाती जीवहिंसादी. म्हणजे काय, तर मी माझं हे घर ज्यावेळेस आम्ही बनवलं आहे त्यावेळेस ह्या घराचा पाया खणला आहे आणि तो पाया खणत असताना तेथे असंख्य जीवजंतू मरण पावले असतील, त्यांचे वारुळ तुटले असतील. बरोबर. दुसरं संकल्पात पुढचा उच्चार असा आहे, कर्मचारी वृंदानाम रक्तपातादी दोष निरसनार्थम. म्हणजे शास्त्रात किती सखोल विचार केलेला आहे बघा, हा 1000 वर्षापूर्वी. काय, तर एखादा कर्मचारी काम करत असताना, एखादा खेळा ठोकत असताना त्याची हातोडी चुकून खेळायला लागता हाताला लागली, त्याचा रक्तपात झाला तर त्याचा दोष सुद्धा, त्याचा जीव सुद्धा, त्याला सुद्धा वेदना होतात ना, त्याचे दोष इथे लागू नये. दुसरी गोष्ट, घराच्या बांधकामामध्ये आजकाल आधुनिक कितीही वॉश स्टँड वगैरे वापरल्या तरी काही प्रमाणामध्ये आपल्याला वाळू वापरावीच लागते. मग आता ही वाळू कुठून येते होता, नदीत येते. बरोबर. आणि मनुष्याचा मृत्यू झाला तर त्याच्या अस्थी कुठे विसर्जन करतो,
नदीमध्ये. लागला का दोष? मग अशा असंख्य गोष्टींचा दोष जावा आणि माझ्या कुटुंबासह मी अतिशय निरोगी, आनंदी आणि सुखसमाधानी या घरात राहावं, वा. म्हणून मी या घराची पहिली वास्तुशांती करतो आणि अतिशय आनंदाने घरात प्रवेश करतो. आणि प्रवेश झाल्यावर गुरुजी सगळ्यांना पेढा वाटून तोंड गोड करत असतात. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून वास्तुशांती हे एक शांतिक करणं आहे, हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्या घरात आपल्याला चिरकाल राहायचं आहे, आनंदाने राहायचं आहे, या आनंदाच्या क्षणाच्या आधी ही शांती कर्म करणं गरजेचं आहे. वा, काय सुंदर पद्धतीने सांगितलं तुम्ही. खरंच माहिती नव्हत्या या सर्व गोष्टी. हे समजणं खूप गरजेचं आहे. नाही माहिती, आणि आपल्या कॉमन लोकांना नाही माहिती या सर्व गोष्टी. नाहीच. म्हणजे वरवरचे ज्ञान असतं, पण हे सखोल ज्ञान आज आपल्या पॉडकास्ट मधून नक्कीच योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचणार आहे. तर गुरुजी, वंदन पंडित या संस्थेने जवळजवळ 3000च्या वर पूजा संपन्न केल्या. तर वेगवेगळ्या भागात पूजा करताना त्याचा दर्जा, त्याचं शुद्धता एकसारखी कशी ठेवली जाते? या प्रश्नाचं उत्तर देताना आपण याला 2 भागामध्ये डिवाइड करूया. सगळ्यात महत्त्वाचं याच्यात रोल प्ले करतं आमचं पंडित निवासी शिबिर. बरं. महाराष्ट्रात व भारतातनं वंदन पंडित बरोबर जे गुरुजी संलग्न होतात त्यांना श्री क्षेत्र नाशिक येथे प्रशिक्षण शिबिरासाठी येणं गरजेचं आम्ही केलेलं आहे. बरं. त्यात काय होतं, त्या प्रशिक्षणामध्ये आमच्या वंदन बरोबर संलग्न असलेले गुरुजी कुठल्या ना कुठल्या पाठशाळेत भारतामध्ये वेद अध्ययन करून घनपाठी, संहितापाठी, पदपाठी असा त्यांचा वेदाचा खूप सखोल अभ्यास झालेला आहे. यांना कुठल्याही प्रकारचे मंत्र शिकवायची गरज नसते, पण यांना कर्माची पद्धत शिकवणं गरजेचं असतं. म्हणजे काय, तर गाव, प्रांत जसं जसं बदलतो तसा तशा पूजेच्या पद्धती बदलतात. पण त्या पद्धतीला कुठेतरी एका लेव्हलला आणून ठेवायचं काम आम्ही त्या शिबिरात करत असतो. म्हणजे काय, तर पूजेच्या मांडणीतला नीटनेटकेपणा, पूजे सुरू असताना केव्हा कुठल्या गोष्टींचा अर्थ समजून सांगणं गरजेचं आहे, हे आम्ही पंडित निवासी शिबिरामध्ये गुरुजींना सांगतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे एक संकल्पना रूढ झालेली आहे की गुरुजी म्हणजे लेट. तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो की वंदनचे पंडित 99% वेळेवरच येतात आणि त्या वेळेवर पोचण्याचं आम्ही त्यांना महत्त्व काय हे पंडित निवासी शिबिरामध्ये सांगतो. आता दुसऱ्या भागात काय आहे, तर आमचं पूजा सामग्रीचं जे किट आहे, तुम्ही बघितलं असेल, आम्ही प्रत्येक पूजा ही संपूर्ण साहित्यासह नियोजन करतं. तुम्ही कधी बघितलंय का, पूजेला येताना गुरुजी पानं फुलांपासून येतात? नाही, आपल्याला आणायला सांगतात, तुम्ही सर्व तयारी करून ठेवा. हेच तर वंदनची हीच एक USP आहे किंवा हाच एक युनिक पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये आमचं सामग्रीचा बॉक्स, श्री क्षेत्र नाशिक येथे एक आमचं हब आहे, पॅकिंग हब. त्या पॅकिंग हबमध्ये चांगल्या दर्जाच्या सर्व वस्तू एकत्रित केल्या जातात. त्या व्यवस्थित निवडून वगैरे सॉर्टिंग करून आम्ही ते किट यजमानाच्या घरापर्यंत पोहोचवत असतो. व राहिलेल्या ज्या गोष्टी आम्हाला कुरिअरने किंवा ट्रान्सपोर्ट माध्यमातून पाठवणं शक्य नाही, ते आमचे गुरुजी येताना फोटो, चौरंग, फुलं, हार, ज्या ओल्या गोष्टी आहेत ते गुरुजी आमचे घेऊन येतात आणि ती पूजा एकसंध पद्धतीने प्रत्येक यजमानाच्या घरात संपन्न होत असते. कारण त्यासाठी पण एक ठराविक वेळ ठरलेली असते पूजेसाठी. सो वेळेत पोहोचणं आणि या सर्व वेळेत गोष्टी होणं खूप महत्वाचं असतं. आमचे गुरुजी कुठेही पूजेला पोहोचत असताना त्यांना 2-5 मिनिटाचा जरी कधी ट्रॅफिक लागली, काही लागली, तर त्या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला असते. आम्ही यजमानाला मेसेज वेळच्या वेळी कन्व्हे करत असतो. तर आपल्या शास्त्रात 16 संस्काराबद्दल खूप महत्त्व सांगितलंय. एखाद्या घरात बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा पालकांनी काय काय त्याबद्दल जबाबदारी घेतली पाहिजे, त्याबद्दल काय सांग? बाळाच्या जन्माच्या पूर्वीपासून ते मनुष्याच्या मृत्यूपर्यंत आपल्या वेदशास्त्रामध्ये आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर काही संस्कार करणं गरजेचं सांगितलं आहे. तुम्ही आजकालच्या युगात बघतात, पिढी कुठल्या दिशेला वाहवत चाललेली आहे आणि ती पुढील पिढी आपली संस्कारक्षम होणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. तुम्हाला आजकालच्या काळात तुम्ही गर्भसंस्कार खूप शिबिर होतात हे ऐकत असाल, पण हीच गोष्ट हजारो वर्षापूर्वी आपल्या वेदांमध्ये लिहून ठेवलेली आहे की ज्यावेळेस गर्भवती स्त्री, आता एक सीमंतोन्नयन नावाचा संस्कार स्त्रीच्या गर्भावस्थेत 6व्या ते 8व्या महिन्याच्या दरम्यान केला जातो. हे शास्त्रामध्ये हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलंय, आत्ता नाही बरं का. आणि त्याचाच आशय घेऊन आत्ताचे शिबिर वगैरे सगळे पार पडत असतात. मग हे सीमंतोन्नयन संस्काराचा उल्लेख असा शास्त्र सांगितला आहे की 6 ते 8 महिन्याची ज्यावेळेस गर्भवती स्त्री असते त्यावेळेस तिच्या मनाची स्थिती ही अस्थिर असते, ती कुठे ना कुठेतरी घाबरलेली असते आणि ह्या काळामध्ये बाळाच्या शरीराची सर्व अवयवांची वाढ पूर्ण झालेली असते, त्याच्या मेंदूचा विकास पूर्ण झालेला असतो.
मग अशा काळात आई जे अनुभवते, आई जे विचार करते, आई जे ऐकते, ते सर्व बाळाच्या मनावर परिणाम होत असतो. म्हणून त्यावेळेस म्हणतात ना, चांगलं ऐकावं, चांगलं चांगलं ऐकावं. वाचावं. तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की त्या काळामध्ये स्त्रीला मंगल संगीत ऐकायला लावतात, हो हो. वीर पुरुषांच्या कथा ऐकायला लावतात. अगदी. छोटं उदाहरण देतो तुम्हाला, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही अभिमन्यूची गोष्ट ऐकली असेल. अभिमन्यूला चक्रव्यूह वेदायचं ज्ञान कुठून आलं? कुठल्या त्याने गुरूंकडनं घेतलं होतं का? तर नाही. ते आईच्या गर्भावस्थेत असतानाच त्याला ते ज्ञान प्राप्त झालं होतं. बरोबर? तर हे छोटे छोटे उदाहरण, असे असंख्य उदाहरणं आहेत की ज्यामुळे आपल्याला कळून येतं की बाळ बाहेरच्या जगातले स्पंदन हे आईच्या गर्भातच अनुभवत असतो. नक्कीच. आणि या सीमंतोनयन संस्काराला वेदात खूप जास्त महत्व आहे. त्याचप्रमाणे पुढे जाऊन वेगवेगळ्या टप्प्यावर बाळाच्या लाईफमध्ये, जसं बाळ जन्माला आलं की नामकरण संस्कार आहे, निष्क्रमण आहे, जातकर्म आहे, अन्नप्राशन आहे. हे संस्कार करणं खूप गरजेचं आहे. आपण बाळाचं फोटोशूट करतो, भरपूर खर्च करतो, पण आपण काय होतंय, मला एक सांगायला तुम्हाला निश्चित मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की पुढची पिढी ही संस्कार क्षमच होणं खूप गरजेचं आहे. आता नामकरण संस्कार, आपण मोठा हॉल घेतो, मोठा उत्सव, मोठं सेलिब्रेट, सगळ्या नातेवाईकांना बोलवतो आणि त्याचं बारसं करतो. पण आपल्या बाळाची ओळख आपल्या देवाला कळली का हो? नाही. आपल्या कुलदेवीला कळतच आपण नाही. उल्लेख करून दिला का? नाही. मग ती आशीर्वाद कोणाला देईल? इथेच आपण चुकतो. आणि नसेल गुरुजी बोलून ते पूजा करणं शक्य ना, त्यासाठी आम्ही एक DIY किट बनवलेले आहे. बरं. तुम्ही घरच्या घरीच ते करू शकता. तुम्हाला ओके. गुरुजींनाही बोलवायची गरज नाही. बरं. त्याच्यात संपूर्ण साहित्य आहे, पूजा आहे. फक्त भक्ती आणि भावाने तुम्ही बसा आणि त्या बाळाचं नाव देवाला डिक्लेअर वा. करा. म्हणजे देव त्या बाळाला आशीर्वाद खरंच देईल. आहे, खरंच. आणि याच्या मागचा उद्देशच हा होता. वा, फारच धन्यवाद. सुंदर. म्हणजे आजच्या युगात मुलांना ना सगळं फास्ट हवं असतं, फास्ट हवंय. पण त्यांना जर योग्य पद्धतीने या सर्व गोष्टी समजून सांगितल्या तर नक्कीच त्यांना नक्कीच. पुढच्या आयुष्यात ते नक्कीच या सर्व गोष्टी आपल्या रुटीन मध्ये आणतील. नक्की. आपण मगाशी DIY किटचा उल्लेख केला, तर मागच्या वर्षीच गणपतीसाठी किट तुम्ही सुरू केलं होतं, तर त्याबद्दल काय सांगाल? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव हा अतिशय जल्लोषात जोरातच. साजरा केला जातो. पण त्या काळात काय होतं माहिती का, डिमांड आणि सप्लायचा कुठेतरी मेळ बसत नाही. बरोबर. आणि हीच गोष्ट माझ्या 2 सहकाऱ्यांच्या लक्षात आली. बरं. काय होतंय, मागच्या 20 वर्षापासून वेदाच्या सेवेत मी आहे, पूजापाठ क्षेत्रात मी आहे. पण माझे जे 2 सहकारी आहेत, ते दोघंही बाय प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट आहे. बरं. आणि ते यंग आहेत आणि त्यांनी पूर्ण देश फिरलेले, बरेच देश फिरलेले आहेत. बरं. त्यांनी या संपूर्ण परिसरातला एक ही त्रुटी बरोबर ओळखली आणि त्यांनी माझ्यासमोर एक प्रस्ताव मांडला की आपण DIY किट का नाही गणपती स्थापनेचं करू शकत. आणि म्हणूनच आम्ही लास्ट इयर, मागच्या वर्षी गणेश स्थापनेच्या वेळी बरं. DIY किट तयार केले. बरं. काय असतं ते DIY किट? DIY किट म्हणजे काय, डू इट युअर सेल्फ. हो. त्यामध्ये पूजा साहित्याची संपूर्ण साहित्याचा एक बॉक्स आहे. बरं. गणेश स्थापनेसाठी, प्राणप्रतिष्ठेसाठी जे साहित्य लागतं, हळदी कुंकवापासून ते जानवे जोडापर्यंत अरे वा. सर्व त्याच्यात आहे. बरं. शिवाय त्याच्यामध्ये एक इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ आहे. अच्छा. त्यात आम्ही एक QR कोड देतो, तो स्कॅन करायचा, तुम्ही तुमच्या टीव्हीवर, मॉनिटरवर, मोबाईलवर कशावरही तो व्हिडिओ प्ले करायचा आणि अतिशय सोप्या भाषेत सर्वांना समजेल, उमजेल आणि प्रत्येक विधीचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. क्या बात. जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळेत, वा. ह्या काळात काय होतं, गुरुजी जरी तुम्हाला मिळाले तरी ते तुमच्या मुहूर्ताला नक्कीच, पोचू शकत नक्कीच. नाही, तुमच्या वेळेत आपल्या घरापर्यंत येऊ शकत नाही. बरोबर आहे. त्यांचंही काही चूक नाहीये. हो. एकच गुरुजी आहे, एक ठराविक गुरुजी असतात. समजा मुंबई सारख्या प्रदेशामध्ये किमान समजा 2000 गुरुजी आहेत. 2000 गुरुजी एवढ्या पॉप्युलेशनला पुरतील का हो? अवघड. मुंबईत तर घराघरात गणपती हो, बसतो. हो. मग हे कुठेतरी आम्ही विचार केला आणि डू इट युअर सेल्फ DIY किट हे गणेश वा. स्थापनेसाठी आपण आणले आहे. आणि या वेदाच्या सेवेला आधुनिकतेची जोड द्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि मला सांगायला आनंद होतो, मागच्या वर्षी आम्ही पहिलंच वर्ष होतं हा. आणि 10,000पेक्षा जास्त कुटुंबांनी वा. अतिशय भक्तिभावाने गणेश स्थापना सुंदर. आमच्या या किटचा वापर करून केलेली आहे. आणि या वर्षी तर आमचा तो प्रचंड त्यात वाढ होणार आहे, असं अरे वा. आम्हाला आत्ताच जाणवतोय. आमच्याकडे सुद्धा 10 दिवस गणपती असतात, तर मी नक्की या नक्कीच, किटचा मी नक्कीच विचार तुम्ही करेन, वंदन नक्की मी पंडित- ऑर्डर करेन. वंदन पंडितला नक्कीच संपर्क नक्की, करा, नक्की. तुम्हाला नक्कीच किट. फारच छान. म्हणजे वेळ वाचतो, आपली गडबड, आपल्या वेळेनुसार सर्व पूजा विधी सगळं होतात आणि तुझं तुम्ही सांगितलं की सोप्या पद्धतीने सर्व गोष्टी होतात. हाच त्याच्या मागचा उद्देश खूपच आहे. उपयोगी आहे. धन्यवाद. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आपल्याकडे गुरुजींचं खूप नेटवर्किंग आहे, बरेच कनेक्टेड आहेत गुरुजी. बरोबर. तर जे प्रशिक्षित गुरुजी आहेत त्यांनी वंदन पंडितला का जॉईन व्हावं?
खूप सुंदर प्रश्न आहे. हम्म, 20 वर्षापासून मी याज्ञिक लोकांमध्ये वावरतो आहे. हम्म, बऱ्याच पूजा मी करतो. मी बरेच माझे सहपाठी आहेत, बरेच मित्र आहेत जे पौरोहित्य करतात. बरं. आता काय होतं, मी मगाशी जसा उल्लेख केला, माझे 2 सहकारी जे आहेत ते बाय प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट आहे. मलाही एक 10-12 वर्षाचा बँकेच्या नोकरीचा अनुभव आहे. बरं. मी खूप जवळून बघितलं आहे की ज्यावेळेस आमचा याज्ञिक मित्र ना ज्यावेळेस बँकेत एखादं लोनला अप्लाय करतो तर त्याला बँकेकडनं लोन दिलं जात नाही. का? हम्म, तर इन्कमच जस्टिफाय होत बरोबर. नाही. हम्म, तर या सर्व गोष्टींचा आम्ही खूप विचार केलेला आहे. हम्म, वंदन पंडितकडे आलेल्या गुरुजींना उत्पन्नाचे दाखले दिले जातात. आता आमचे एक गुरुजी, पुण्यातलेच एक गुरुजी आहे, कुलकर्णी गुरुजी. हम्म, त्या गुरुजींना 5-6 महिन्यापूर्वी फ्लॅट घ्यायचा होता कुठल्या बाणेर परिसरामध्ये. हम्म, ते भरपूर बँकांमध्ये गेले पण त्यांना लोन मिळत मिळत नव्हतं. हम्म, मग एक दिवशी त्यांनी सहज माझ्याकडे असं असं सांगितलं की दादा तू बँकेत नोकरीला होतास तर तू हम्म. याच्यात गाईड करतोस. अरे कशाला काळजी करतो म्हटलं. त्यांना लगेच आमच्या वंदनच्या लेटर हेडवर त्यांच्या उत्पन्नाची शाश्वती दिली. शिवाय आम्ही त्यांना ज्या दक्षिणा दिलेल्या आहेत हम्म. त्याचा सुद्धा आमच्याकडे सर्व रेकॉर्ड असतो. अरे वा. बँकेवाल्यांना आम्ही ते कन्व्हिन्स केलं आणि त्यांना सहज लोन प्राप्त झालं. बरं. आता तुम्ही टर्म इन्शुरन्स बद्दल तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून जर कोणी इन्शुरन्स फील्ड मधलं जर असेल हम्म, तर ते बघत असतील की हम्म. टर्म इन्शुरन्स हा याज्ञिकाला मिळत नाही, गुरुजीला मिळत नाही. ज्याचं हम्म. उत्पन्न जस्टिफाय होत नाही अशा बरोबर, व्यक्तीला त्यांना नाही टर्म मिळत. इन्शुरन्स मिळत नाही. हम्म. पण मी अभिमानाने सांगेल की वंदनच्या पंडितला टर्म इन्शुरन्स पण मिळेल. का? तर त्यांच्याकडे इन्कम प्रूफ वंदन देतं. अच्छा. आणि हाच गुरुजींना मी महाराष्ट्रातल्या सर्व गुरुजींना आग्रह करेल की तुम्ही नक्कीच वंदनला जॉईन करा आणि फायनान्शियल लिटरसी बद्दल किंवा तुमच्या आर्थिक गरजांबद्दल वंदनकडनं तुम्हाला 100% सहकार्य वा, क्या मिळू बात. शकतं. फारच छान. म्हणजे खेड्यापाड्यातून सुद्धा जे गुरुजी असतात की त्यांना पुढे काही चान्स मिळत नाही Yes. किंवा पुढे यायला हो. कधी पुढे येत नाहीत जगासमोर. हम्म, हम्म. तर या पद्धतीने नक्कीच ते तुमच्याशी नक्कीच. कनेक्ट होऊ शकतात. नक्कीच नक्कीच. आणि त्याचबरोबर जो मी 20 वर्षापासून तुम्हाला सांगितलं की याज्ञिकांमध्ये वावरतो आहे, करतो आहे. आता माझे असंख्य मित्र आहेत, त्यांचे पण यजमान आहेत. हम्म, पण मनुष्याच्या ओळखी पण लिमिटेड असतात बरोबर. आणि त्या लिमिटेड ओळखींमध्ये तो किती पूजा करू शकेल. हम्म, त्याच्यामुळे उत्पन्नाची अनियमितता आहे. हम्म, हम्म. कधी कधी येतात तर खूप कामं असतात, कधी कधी कधी-कधी काहीच नाही. कामं नसतात. पण मी अशा गुरुजींनी नक्कीच वंदनला संलग्न व्हावं, वंदनशी संलग्न व्हावं, जेणेकरून त्यांना त्यांच्या परिचयातल्या लोकांव्यतिरिक्त सुद्धा पूजा करण्याचा चान्स मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नात भर पडेल आणि त्यांचं उत्पन्न हे नियमित राहील, शाश्वत राहील. नक्कीच नक्कीच. अत्यंत उपयुक्त अशी माहिती सांगितली तुम्ही आजच्या हम्म. जे प्रशिक्षित गुरुजी गुरुजी आहेत आहेत. त्यांना Yes. पुढची कामं मिळवण्यासाठी किंवा संलग्न आणि राहण्यासाठी. कुठे ना कुठेतरी गुरुजींची रिक्वायरमेंट आहे ना. बरोबर आहे. समजा अभिषेक शुक्ल नाशिक पंचवटीमध्ये आहे, हो. पुण्यातल्या एकाला गुरुजी पाहिजे बरोबर. आहे किंवा नाशिकातल्या नाशिक रोड परिसरातल्याच गुरुजी खरंय, पाहिजे नाही. खरंय. असा कुठेतरी एखादा यजमान असतो की ज्याला गुरुजी पाहिजे आहे पण ते अभिषेक शुक्लाला कळत नाही की यांना गुरुजी पाहिजे. नक्कीच. का? हम्म. तर अभिषेकचं नेटवर्क लिमिटेड आहे हम्म. आणि त्या यजमानाच्या ओळखीत अभिषेक शुक्ल कोणाच्या ओळखीचा बरोबर. नाहीये. याची सांगड वंदन मार्फत घातली जाते. बरोबर आहे. अगदी. तर गुरुजी आपल्या शास्त्रात कालानुरूप काही बदल घडायला हवेत असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. शास्त्र हे खूप सखोल आहे. हम्म. शास्त्रकारांनी हजारो वर्षापूर्वी हम्म. जे आत्ता सुद्धा लागू होईल अशा सर्व गोष्टींचा अतिशय योग्य पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. बरं. आम्ही असं अजिबात म्हणणार नाही की शास्त्रात बदल करणं गरजेचं हम्म. आहे. पण समाजामध्ये ज्या रूढी आणि परंपरा चुकीच्या पसरल्या आहेत हम्म. ते कुठेतरी बदलायचा प्रयत्न आम्ही या वंदनच्या मार्फत करत आहोत. बरं. मी छोटे छोटे उदाहरणं देतो. आपल्याकडे सत्यनारायण होतो, हम्म. बरोबर. सत्यनारायण पूजेमध्ये चौरंगाला केळीचे खांब बांधतात, बरोबर. बरोबर. हम्म. आता तुम्ही पुण्यात राहतात, हम्म. बऱ्याचशा मेट्रो सिटीतले लोक पुणे मुंबई जे राहतात हम्म. ते सत्यनारायणाच्या दिवशी केळीचे खांब शोधत फिरतात. का? तर आपण प्रत्येकाने लहानपणापासून सत्यनारायण करत असताना तसंच केळीचे पाहिलंय. खांब बांधलेले बघितलेले आहे. बरोबर. पण त्याच्या मागचं लॉजिक काय आहे? हम्म. पूर्वीच्या काळी सत्यनारायणची पूजा जी आहे ती नदी किनारी व्हायची. हम्म. बरं. त्यावेळेस देवाला ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण व देवाचं व्हावं म्हणून सर्वात मोठं पान कुठलं? केळीचं पान. तर ते केळीचं पान. हम्म. म्हणून त्या केळीच्या पानाचा मंडप करावा बापरे. आणि त्या देवाला, भगवंताला, गोपाळकृष्णाला, गणपतीला त्याची सावली संरक्षण. निर्माण व्हावी, ऊन वाऱ्या पावसापासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून केळीची खांब लागतात. आता मी जर या आधुनिक पिढीला जर हे सांगितलं तर ते पटेल, पटेल. हो. पण घरातल्या जुन्या लोकांना ते पटत नाही. नाही पटत. पण आम्ही सांगायचा नेहमी प्रयत्न करतो. बरोबर. उदाहरण दुसरं, हम्म. एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करत नाही हा समाजात पसरलेला खूप मोठा गैरसमज आहे. हम्म. आता का चालत नाही बरं? हम्म.
तर पूर्वीच्या काळी एकादशीचा उपास जवळजवळ 99% लोक काय 100% लोक करायचे. करायचेच. हो. मग त्या दिवशी रव्याचा प्रसाद कसा देणार? म्हणून बरं. एकादशीला वर्ष. लोकांचा गैरसमज असा आहे की एकादशीच्या दिवशी देवाचा उपास असतो. अच्छा. देवाचा कधीही उपास नसतो. देवासाठी आपण उपास करायचा बरोबर. असतो. त्यानंतर पुढचं एक अजून गैरसमज असा आहे की सपत्नीकच पूजेला बसलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस आमचे वंदनचे गुरुजी ज्यावेळेस पूजेला जातात आणि यजमानांच्या घरात गणपती स्थापनेला आमचा आग्रह असतो की घरातल्या मुलांना तुम्ही गणपती स्थापना करू द्या. का? तर त्याला त्या पूजेची सवय होते. ते बाळ संस्कारक्षम होतं. बरोबर. पण समाजात गैरसमज असा आहे की सपत्निकच नवरा बायकोनी जोडीनेच पूजेला बसायचं. याच्यात प्रॉब्लेम काय होतो? तो मुलगा किंवा ती मुलगी ज्यावेळेस लग्न होऊन दुसरीकडे जाते किंवा त्या मुलाचं लग्न होतं तर त्या लग्नापर्यंत त्याला पूजेतलं साधं आचमन सुद्धा माहिती. आचमन कसं करायचं हेच माहित नाही. तो उजव्या हातात पळी घेतो, डाव्या हातात पाणी घेतो आणि पितो. तर हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. शास्त्र बदलण्याची गरज नाही असं मला वाटतं. फारच छान, सुंदर पद्धतीने सांगितलं. गुरुजी, इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे, तर असा काही एखादा अनुभव किंवा एखादा प्रसंग तुमच्या लक्षात आहे का की ज्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलंय? असे खूप अनुभव आहेत आमच्याकडे. त्यातलाच एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. आमच्या एक यजमान आहेत सायलीताई म्हणून महाजन. त्या दुबईमध्ये असतात. तर त्यांची डिलिव्हरी ही दुबईतच झाली आणि बाळाचा नामकरण संस्कार आला, बारसं आलं. बारशाला तर नातेवाईक कुणीच नाही. मग त्यांनी वंदन पंडितला संपर्क केला. त्यावेळेस आमच्या टीमने त्यांना सांगितलं आपण सर्वांनाच या विधीमध्ये सामील करून घेऊ. मग ते म्हणे कसं करता येईल? तर तुम्ही आमचं सर्वात पहिले DIY किट मागवून घ्या, पूजा साहित्य मागवून घ्या. आम्ही पोस्टामार्फत ते साहित्य दुबईला डिस्पॅच केलं. त्यांच्याकडे ते साहित्य पोहोचलं आणि आम्ही गुगल मीटद्वारे मी स्वतः त्यांना नामकरण संस्कार व्यवस्थित शास्त्राचं प्रमाण सांगितला आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व नातेवाईक भारतातनं सगळे त्या मीटमध्ये होते, गुगल मीटमध्ये होते. आणि तो विधी ज्यावेळेस झाला आणि त्याचा मी अर्थ नामकरण संस्कार करण्यामागचा उद्देश काय आहे की बाळाची ओळख भगवंताला, आपल्या कुलदेवीला, देवतांना करून देणं किती गरजेचं आहे हे सांगितलं. आणि तो विधी झाल्यानंतर ज्यावेळेस त्या ताईंचे आनंदाश्रू होते, पूजा कशी झाली याचा अनुभव सांगतानाचे जे आनंदाश्रू होते ना, तेच आम्हाला प्रेरणा देतात आणि आम्ही अतिशय जोमाने हे कार्य पुढे चालवणार आहोत. दुसरा अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मुंबईमध्ये आम्ही आता एक म्हाडाची बिल्डिंग होती आणि त्या म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 350-400 लोकांचं घराचं पोझिशन होतं आणि त्या म्हाडाच्या सोसायटीत सर्वांची परिस्थिती जेमतेम होती. त्या प्रत्येकालाच घरात वास्तुशांती करणं, गृहप्रवेश करणं, गुरुजींना बोलवून करणं हे शक्य नव्हतं आणि आम्ही तेच साधलं. म्हाडाला जाऊन संपर्क केला आणि ह्या सर्व लोकांना एकत्रित केलं आणि त्यांचा ग्रँड, जिथे जी सोसायटीची एंट्री आहे तिथे त्यांचा ग्रँड गृहप्रवेश केला. खाली वास्तुशांतीची पूजा केली आणि प्रत्येक सभासदाकडनं त्यांचा गृहप्रवेश करून घेतला. आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो की तिथे कमीत कमी सर्वच लेडीज अक्षरशः त्यांचे आनंदाश्रू आणि त्यांचे ती भाव बघण्यासारखे होते आणि तेच आम्हाला आता भविष्यातल्या वाटचालीसाठी प्रेरणा ठरतात आणि आम्ही अजून जोरात कामाला लागतो आहे आणि ते काम करत आहोत. फारच छान. मला वाटतं असं पहिल्यांदाच झालं असेल ना एकसाथ एवढ्या जणांचा गृहप्रवेश? नक्की, एवढं मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात. तो फारच छान झाला आजचा एपिसोड आणि नक्कीच ज्यांना असे विधी करायचे आहेत, धार्मिक विधी करायचे आहेत, पूजा घरात करायच्या आहेत, त्यांनी नक्कीच वंदन पंडित या संस्थेला जॉईन करायला हरकत नाहीये. नक्कीच. ऑनलाईन सर्व किट अवेलेबल आहेत तुमच्या वेबसाईटवर. सो थँक्यू सो मच गुरुजी. खूप धन्यवाद. मी एकच संदेश समाजातल्या लोकांना देऊ शकतो. नक्कीच. मला या पॉडकास्टच्या माध्यमातून एकच गोष्ट सर्व समाजातील लोकांपर्यंत पोहोचवायची आहे की तुम्हाला वेळ नसेल, धावपळ करण्याची तुमच्याकडे वेळ नाहीये, दोघंही नोकरीला असतात, हजबंड वाईफ, कोणालाही वेळ नसेल तर पूजा करायचं टाळू नका. कारण भविष्यात येणाऱ्या पिढ्या आपण जर केलं तर आपले मुलं बाळं बघत असतील. तर हे संस्कारक्षम होणं गरजेचं आहे. एकदा वंदनला संपर्क करा. तुमचा जो काही इश्यू आहे, जी काही अडचण आहे ती वंदनशी बोला. तसं तर वंदन पानं फुलांपासून गुरुजी येत असतात, त्याच्यामुळे अडचण तर येणार नाही. शिवाय जे घरगुती साहित्याची तयारी असेल तेही शक्य नसेल तर नक्की आमच्याशी बोला, पण ती पूजा करायचं टाळू नका. हेच मी या पॉडकास्टच्या माध्यमातून तमाम जनतेला सांगू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद ताई. धन्यवाद.
वंदन पंडितबद्दलची सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला जर अशा प्रकारच्या पूजा करायच्या असतील तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. धन्यवाद.